जे लोक जय गुजरात बोलतात ते काय बोलणार? शिंदे आता ढोकळा, फाफडा, जिलेबी खातायत. संजय राऊत यांची टीका. तर शिंदेंची दाढी ही शाहिस्तेखानाची दाढी असल्याचा राऊतांचा टोला. विजयी मेळाव्याच्या ठिकाणी रुदालीचं भाषण सुरू होतं. फडणवीसांची खोचक टीका. तर शिंदे आणि फडणवीसांनी राज्यामध्ये रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा, राऊतांचा पलटवार. विजयी मेळाव्यावरून आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंवरती टीका. एका भावाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं अप्रासंगिक, आशिष शेलार यांचा टोला. आशिष शेलार हे भारतामधील नंबर 1 चे वक्ते. शेलार यांचं आम्हाला कौतुक आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची टोलेबाजी. विजयी मेळाव्याच्या नंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं टीकास्त्र. हे सत्तेसाठी, मग हे काय? भाजपच्या नेत्यांचा फोटो शेअर करत निशाणा. धन्यवाद देवाभाऊ, तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ. वाद संपले, विश्वास वाढला. महाराष्ट्राची नवी उभारी. विजयी मेळाव्याच्या नंतर ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी. आजच दिवाळी, आजच दसरा. दादरच्या सेना भवनाच्या परिसरामधले बॅनर. कालच्या विजयी मेळाव्याच्या नंतर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. बॅनरवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याकडून ठाकरे बंधूंच्या एकीचं स्वागत. त्रिभाषा सूत्राच्या विरोधामधील वादळ आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं. हिंदीच्या मुद्द्यावरून एम.के. स्टॅलिन यांची एक्सपोस्ट. अलिबागमधील आगीमध्ये जळालेलं पीएनपी नाट्यगृह पुन्हा एकदा 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणार आहे. उद्या शरद पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ केला जाईल. 2,47,00,000 लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वितरण व्हायला सुरुवात झाली आहे. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. तर लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं केलं स्पष्ट. राज्यामधल्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय. पुणे आणि घाटमाथ्याला आज आणि उद्या रेड अलर्ट जारी. तर रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट सध्या जारी करण्यात आला. नालासोपारा परिसरामध्ये गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. आचोळा पोलीस स्टेशनच्या आसपासच्या मुख्य रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे हा रस्ताच पाण्याखाली गेला. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. 4,656 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या गोदा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलंय. गंगापूर धरणामधून नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती. आजूबाजूच्या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलंय. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या रामकुंडामध्ये अडकलेल्या तरुणाची सुटका. पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे रामकुंडामध्ये रात्री हा तरुण अडकून पडला होता. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या 15 दरवाजांमधून 62,139 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी झालाय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविक पंढरपूरमध्ये दाखल. भाविकांनी पंढरपूर फुलून गेलंय. गर्दीमध्ये मुखदर्शन घेणारे तसंच नामदेव पायरीचं दर्शन घेणारे आणि तब्बल 25 तासांपेक्षा जास्त वेळ रांगेमध्ये थांबलेले भाविक सुद्धा आहेत. आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी चंद्रभागेच्या वाळवंटावरती स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. यामुळे चंद्रभागेचा तीर हा गर्दीनं फुलून गेलाय. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत त्यांनी ही पूजा केली. नाशिकचे उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. मूळचं नाशिक जिल्ह्यामधील जातेगावचे असलेल्या कैलास उगले आणि कल्पना उगले यांना विठ्ठलाच्या महापूजेचा सन्मान. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शहाडच्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरामध्ये आरती करून दर्शन घेतलं. ज्ञानदिंडीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शिंदेंनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून सांखळी इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये महाअभिषेक. देश आणि गोव्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, प्रमोद सावंत यांचं देवाला साकडं.
हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ मंदिरामधील विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक सपत्नीक बांगर यांनी विठ्ठलाची पूजा केली. अकोल्यामधल्या जुन्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये महापूजा. आषाढी एकादशीच्या दिवशी अकोल्यासह जिल्हाभरामधून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. नागपूरच्या निर्मल नगरीमधल्या गजानन महाराज मंदिरामधील विठ्ठल रुक्मिणीला 1001 किलो वजनाच्या फळांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. विठुरायाचं अत्यंत देखणं आणि लोभस रूप बघण्यासाठी भाविकांची गर्दी. नागपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वारीचं आयोजन करण्यात आलं. आकर्षक वेशभूषेमध्ये डोक्यावरती तुळस, हातामध्ये टाळ मृदुंग घेऊन हे शालेय विद्यार्थी वारीत सहभागी. पुण्यामधल्या मुळशीमधल्या वातुंडे गावामध्ये 1 एकर शेतामध्ये साकारले 200 फूट ज्ञानोबा माऊलींचं चित्र. स्वरालक्ष्मी बाळकृष्ण शिंदे यांच्या संकल्पनेमधून नाचणीच्या पिकातून हे ज्ञानोबा माऊली साकारण्यात आले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रांगोळी कलाकारांनी अनोख्या पद्धतीनं विठ्ठल भक्ती व्यक्त केली आहे. पितळेच्या परातीमध्ये पाण्यामध्ये साकारली विठुरायाची सुंदर रांगोळी. ठाण्यामधील मुख्य बाजारपेठेमधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये अगदीच सकाळपासून मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित. पुण्यामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडीमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये पुणेकरांनी मोठी गर्दी केली. भक्तिमय वातावरणामध्ये पुणेकर हे पांडुरंगाच्या भक्तीत मग्न झाले. तिकडे साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा आषाढी एकादशीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. मोठ्या प्रमाणावरती साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत. मंदिर आणि परिसराला फुलांची आकर्षक सजावट. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये विठुरायाच्या गजरामध्ये दिंडी निघाली. दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्राशी संबंधित सर्व संस्था आणि संघटना या दिंडीच्या सोहळ्यामध्ये सहभागी. 4200 विद्यार्थ्यांनी सोडवला स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयाची ओढ निर्माण व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा उपक्रम. ठाणे घोडबंदर मार्गिका ही 5 ते 9 जुलै या कालावधीमध्ये रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेमध्ये वाहतुकीसाठी बंद राहील. मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे ही वाहतूक बंद ठेवण्याचा वाहतूक पोलिसांचा निर्णय. फुकट्या रेल्वे प्रवाशांवरती कारवाईचा धडाका. पश्चिम रेल्वेनं एप्रिल ते जून महिन्यामध्ये केली 58.79 कोटी रुपयांची दंडवसुली. 122 कोटींच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहाराच्या प्रकरणी लखनौमधून आरोपीला अटक. 7 जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी नोंदवला विजयसिंह बाळा बांगर यांचा जबाब. आता महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे. वर्ध्यामध्ये 20 किलो गांजा जप्त तर 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. गांजाची तस्करी करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल. वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. यमुनोत्री महामार्ग गेल्या 8 दिवसांपासून बंद आहे. सिलाई बंदजवळ ढग फुटल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा मोठा भाग वाहून गेलाय. श्रीनगरमधल्या गंगानगरच्या अनेक भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि वादळाचा सुद्धा हाहाकार. विजयनगरमध्ये घराचं छत कोसळल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी आहेत. जम्मू काश्मीरमधल्या राजौरीला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. दरहाली आणि सत्तोह या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. हिमाचलमधल्या नुकसानीच्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाला अपडेट दिले. या आपत्तीमधून राज्याला सावरण्यासाठी शक्य तितका निधी आणण्याचा प्रयत्न. मंडीमधल्या पूर परिस्थितीवरती खासदार कंगना रनौत यांचं वक्तव्य. अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये महापूर आलाय. भीषण पुरामध्ये आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू तर 27 जण बेपत्ता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दलाई लामा यांना 90व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. दलाई लामा हे प्रेम, करुणा, संयम आणि नैतिक शिस्तीचं प्रतीक. मोदींची एक पोस्ट. दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेरे धर्मशाळेत. यावेळेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, राजीव रंजन सिंग हे सुद्धा 14व्या दलाई लामांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित होते. भारतीय महिला फुटबॉल संघ आशियाई कपच्या अंतिम फेरीत. थायलंडवरती 2-1 असा रोमांचक विजय मिळवत भारतीय संघ हा अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय.
नीरज चोप्रा क्लासिक या भालाफेक स्पर्धेमध्ये स्वतः नीरज चोप्रा विजेता ठरलेला आहे. जगभरामधील 12 भालाफेकपटू स्पर्धेमध्ये सहभागी. 83.17 मीटर लांब भालाफेक करत नीरजनं तिसऱ्या थ्रोमध्ये बाजी मारली.